नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती. तुमचा दिवस सुखाचा, समाधानाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज तुम्ही एक अत्यंत शक्तिशाली, गुप्त आणि चमत्कारी उपाय पाहणार आहात, ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्या पायाशी लोटांगण घालतील. तुमच्या घरातील इडापिडा, नजर बाधा, वाईट भोग हे फक्त 24 तासाच्या आतमध्ये संपून जाईल. आणि हे सगळं होईल फक्त एक छोटासा नियम पाळून. 13 जानेवारी म्हणजेच भोगी मंगळवार हा दिवस. या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करा. भलेही भोगीचा उत्सव साजरा करत असाल, भोगीची भाजी खात असाल, पण या खास झाडाला हात लावला तर चमत्कार होईल. तुमचे सगळे शत्रू एकदम लोटांगण घालतील. तुमच्या विरोधात बोलणंही थांबेल, कारण या उपायाने नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. हे उपाय एवढे लवकर काम करतं का? फक्त 24 तासात घरातलं वाईट किती पण दोष असू द्या, हे काम करतं का? आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. फक्त एकच अट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर उपाय हा अपूर्णच राहील. आणि लक्षात ठेवा, हा उपाय फक्त भोगी मंगळवारीच करायचा आहे. चला तर मंडळी, आता व्हिडिओला सुरुवात करूया. या शक्तिशाली भोगी उपायाची जर तुम्हाला खरंच शत्रूंपासून मुक्ती हवी असेल, नजरबाधा, वाईट स्वप्न, घरातील अडथळे संपवायचे असतील, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच चमत्कारी उपाय फक्त इथेच आपल्या चॅनलवरती मिळतात. तर पहा, आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी हा उपाय जे आहे तर तो करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. या झाडाला स्पर्श करायचा आहे. आणि मकर संक्रांती या सणाची सुरुवात भोगीपासून होते. तर भोगी या सणाचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला आयुष्यामध्ये सर्व वाईट भोग, वाईट कर्म याचा नाश होतो. आणि पहा, आपल्या शास्त्रामध्ये काही झाडे देवी आणि चमत्कारी मानले जातात. इकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही. आणि दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा सांगितलं जातं की बघा, काही झाडे देवी आणि चमत्कारी आहेत. या झाडांची पूजा केल्याने आपल्याला या देवी शक्तीचा खूप मोठा लाभ होत असतो. आणि बघा, विशेष शक्तीवरती या झाडांची पूजा केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात. तर तसेच या झाडांना आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणतीही नकारात्मक शक्तीचा किंवा अशुभ शक्तीचा प्रभाव हा आपल्यावरती पडत नसतो, आपल्या कुटुंबावरती, सदस्यांवरती पडत नाही. जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केलं तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म नष्ट होतील. तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही, शत्रू हा तुमच्यावरती गुप्तवार करत आहे आणि तुम्हाला त्रास देत आहे, किंवा असा शत्रू आहे जो तुमच्या समोर तुम्हाला त्रास देत आहे, शत्रू तुमची प्रगती थांबवलेली असेल, तसा कोणताही शत्रू त्रास देत असेल, शत्रू पीडा दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तर पहा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा हे असतात, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपल्या मनात इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो, परंतु कधी कधी प्रयत्न, कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून या भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर, या झाडाची पूजा केली तर आपण मनातील सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. तर पहा, यासोबतच घरातील सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात. घरात अखंड लक्ष्मी वास करते. तसेच या उपायाने घरातील इडापिडा, नजरबाधा ही देखील दूर होत असते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी 13 जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच तीळ टाकून स्नान करायचं आहे. असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता, वाईट शक्ती हे सगळं नष्ट होत असतं. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवाची पूजा ही करून घ्यायची आहे. यानंतर या दिवशी जेव्हा आपण देवाची पूजा करणार आहे, तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे. देवांना स्नान घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कलश घ्यायचा आहे. कलश स्टीलचा असो, तांब्याचा असो, तो भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी, हळद, कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात.
सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते. आपल्या कुंडलीत अनेक दोष असतात ते सुद्धा दूर होतात. म्हणूनच या दिवशी सूर्याला जल हे आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद, कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाणी घेऊन तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी जायचं आहे. लाजुळाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे की बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे झाड आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांनी असं लावलेलं असतं. तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला की ते लाजळतात. म्हणजेच असं लाजवल्यासारखं त्यांची पानं मिटत असतात. ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, म्हणून त्याला लाजळू असं म्हणतात. तर आता पहा, या लाजळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार आपल्याला बघायला मिळत असतो. तर पहा, त्यावरून लाजुळाचे महत्त्व कमी जास्त होत असते. हे सर्व असले तरी लाजुळाच्या झाडामध्ये प्रचंड देवी शक्ती असते. ज्या घरामध्ये लाजुळाचे झाड असते तिथे कधीच अशुभ शक्तीही प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचे पाने, लाजाळूचे झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं. लाजोळीच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्या या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पान आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्या पानाची पूजा करायची आहे. त्यानंतर ते पान आपल्याला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तसेच जेव्हा तुम्ही या झाडाची स्पर्श करणार आहात तेव्हा तुमच्या मनातील इच्छा देखील तुम्ही व्यक्त करायची आहे. यानंतर आपण या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर 100% आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते. आता जर तुमच्या घरी लाजोळचे झाड नसेल तर शेजाऱ्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरी असेल झाड तर तिथेच तुम्ही हा उपाय करू शकता. यानंतर आणि पहा, लाजोळचे झाड जर आपल्या घरी असेल तर भोगीच्या दिवशी तर पूजा आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर आपण शनिवारी किंवा कोणता सण असेल तर त्या दिवशी ह्याची पूजा आपल्याला करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर पहा, पूजेपूर्वी झाडाच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करायची. झाडावरती थोडेसे पाणी शिंपडायचे आहे. झाडासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती ओवाळावी. झाडाला हळद कुंकू व्हावे. तसेच पिवळी किंवा लाल फुले अर्पण करावीत. देवाला नैवेद्य म्हणून साखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असल्यास झाडांभोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर पहा, त्याच झाडापाशी आपल्याला पूजा करताना या मंत्राचा जप करायचा आहे. शमी शमते पापम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याच्यानंतर या लाजोळाची झाडाची पूजा ही पूर्ण होत असते. तर त्याच्यानंतर दुसरं झाड जे आहे ते म्हणजे बेलाचं झाड. आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला जास्त धार्मिक महत्त्व आहे. कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा महत्त्व दिला जातो. तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जाते आणि तीळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एका तांब्याच्या कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. यानंतर एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा जे आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 वस्तू घेऊन तुम्हाला बेलवृक्षापाशी जायचं आहे. तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आणि या झाडाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातात स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे असं आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यानंतर भोगीच्या दिवशी या 2 झाडांची पूजा करून तुमच्या इच्छा ज्या आहेत तर त्या बोलायच्या आहेत. आता जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल लाजुळाचं किंवा बेलाचं तर कोणत्या झाडाची पूजा करायची? जरी दोन्ही झाड असेल तर दोन्ही झाडांची पूजा करा. एकच झाड असेल तर एकाच झाडाची पूजा भोगीच्या दिवशी आपल्याला करायची आहे.
त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनात सर्व वाईट भोग, शत्रू, त्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्ह, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर भेटू पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.